शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आभा कार्डची सक्ती करू नये. शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांची शिक्षण आयुक्त व संचालकाकडे मागणी. विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षण संघातर्फे निवेदन सादर. प्रथम सर्व रुग्णालये आभा कक्षात समाविष्ट करा, तदनंतर अंमलबजावणी करा. नागपूर शिक्षण संचालनालयातर्फे शिक्षण कर्मचाऱ्यांना आभा कार्डची सक्ती केली असून 5 लाखापर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय तर्कसंगत नसून कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेत टाकणारा आहे. त्यामुळे सदर निर्णय तातडीने रद्द करा, अशी मागणी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी शिक्षण आयुक्त व संचालकांकडे पाठवलेल्या निवेदनात केली आहे. या संदर्भातील निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री अनिल दहिफळे यांच्याकडे सादर केलं. राज्यातील सर्व खासगी व जिल्हा परिषद शाळांमधील कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत जन आरोग्य आभा योजना 22 मे 2026 पत्रान्वये लागू केली आहे. आभा योजनेमुळे शिक्षण विभागाने 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय देयक स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आभा योजनेत राज्यातील 5248 रुग्णालये समाविष्ट असून त्या खासगी केवळ 1000 रुग्णालयाचा समावेश आहे. इतर सर्व शहरी व ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. राज्य सरकारने आभा योजनेत नोंदणीकृत सर्व खासगी रुग्णालयांचा समावेश करावा, तेव्हा सदर योजना कार्यान्वित करावी. सदर समस्या मार्गी लागेपर्यंत शिक्षक कर्मचाऱ्यांचे 5 लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय देयक स्वीकारून मंजूर करावे, अशी मागणी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली. या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर, शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे, राज्यमंत्री श्री पंकज भोयर, शिक्षण आयुक्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले यांना पाठवलं आहे. निवेदन देतेवेळी विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, नागपूर विभागीय सचिव श्री खिमेश बढिये, ग्रामीण जिल्हा संघटक श्री गणेश खोब्रागडे, शाळा कर्मचारी पतसंस्थेचे संचालक श्री आनंद महल्ले, माध्यमिक जिल्हा संघटक श्री शेषराव खाडे, पदवीधर नोंदणी प्रमुख श्री किशोर राऊत उपस्थित होते.